म्हणजे हे जे गुजराती लोकं सेटिंग करतात सगळ्यासाठी. ते सेटिंग वगैरे तुम्ही केलं नाहीत का? ईडी बरोबर, सीबीआय बरोबर, अमित शहा बरोबर शकला असता. ज्यांच्याबरोबर मी युद्ध पुकारलेलं आहे, त्यांच्याशी सेटिंग करणे म्हणजे मरण पत्करणं आहे ना. जेव्हा माझ्या इतर सहकारी मित्रांवरती त्यांनी मला घाबरवण्यासाठी धाडी सुरू केल्या, कारण नसताना. किरीट सोमय्यांनी बदनामी सुरू केली. अनेक बाबतीत. तेव्हा मी अमित शहाला फोन उचलला रात्री 12 वाजता, जेव्हा काही लोकांवर रेड्स पडल्या माझ्या जवळच्या. मी म्हटलं, "इतरांवरती कशाला रेड टाकताय तुम्ही? मी बसलो ना इकडे, तुझ्या घरासमोरच माझं घर आहे," म्हटलं. "मग अरेस्ट करो मुझे अभी." ते काय बोलले? मी म्हटलं, "हिंमत असेल तर तू मला हात लाव. मी इथे बसलेलो आहे. दिल्लीतच आहे. तुम्ही किरकोळ लोकांवरती रेड्स घालून त्यांना त्रास देताय माझ्यासाठी, हे मला काही पटत नाही. त्यांचा काही संबंध नाही राजकीयदृष्ट्या कोणाशी काही. मी आहे इथे आणि मी तुम्हाला अवेलेबल आहे," म्हटलं, "अटक करण्यासाठी. तुम्ही कंडू शमवा ना तुमचा." आणि ठेवून दिला फोन मी. त्याच्यावर त्याने उत्तरच दिलं नाही. "नहीं, नहीं, मुझे मालूम नहीं. ऐसा होता है क्या? मुझे मालूम नहीं. आप गृहमंत्री हो," म्हटले. "मुझे मालूम नहीं क्या?" म्हटलं, "मी आहे ना इथे. माझ्यात दम आहे," म्हटलं. "मी तुला सांगतोय मला अटक कर म्हणून. या फालतू रेड्स बिड्स हे सगळे बंद करा," म्हटलं. "मी काय तुला घाबरतो काय?" म्हटलं.